लोकशाही अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली होती. तर त्या अधिवेशनात आलेले आहेत. त्या चर्चेत भरपूर गोष्टी मोदी सरकार देखील केलेलं आहे. त्याच्यानंतरनं नवीन मंत्रिमंडळाची फेररचना देखील झालेलं आहे. तर या सर्व गोष्टी पावसाळी अधिवेशनात सतत चालूच आहेत. तर त्याच रणधुमाळीत कोल्हापूरचे खासदार माननीय संजय मंडलिकजी माझ्याबरोबर आहेत. तर संजयजी आपलं स्वागत आहे लाईव्ह मराठीमध्ये. संजयजी पहिला महत्त्वाचा प्रश्न हा असेल की आत्ताच तुम्ही पावसाळी अधिवेशन चालू आहे. तर कुठेतरी जी रणधुमाळी चालू आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, तुम्ही कोल्हापूरचं डेव्हलपमेंट देखील फार केलेलं आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं म्हटलं तर कुठलंही अधिवेशन हे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी असतं. पण दुर्दैवानं केंद्र सरकारनं काही कायदे केले, त्या विरोधात विरोधी पक्षांचा फार मोठा राग आहे. आणि म्हणून गेल्या 1-2 अधिवेशनामध्ये ज्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे, त्या चर्चांच्यापेक्षा अधिवेशन स्थगित होण्याचे प्रकार जास्त घडले. खरं म्हटलं तर असं झालं नसतं तर अनेक प्रश्नांना या निमित्तानं न्याय मिळाला असता. आणि म्हणून शासनानंसुद्धा लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्या पद्धतीने निर्णय घेतले पाहिजेत. नक्कीच. वाढते इंधन दरवाढ, त्याच्यानंतरनं जे नवीन मुद्दे मंत्रिमंडळातील फेरबदल आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी आपण पाहायला बघायला मिळालेल्या आहेत. तर त्याचबरोबर संजयजी मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला फार उत्सुक आहे की तुम्ही कोल्हापूरचं डेव्हलपमेंट केलं आहात, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. विजन कोल्हापूर देखील तुम्ही आता चालवलेलं आहे. तर त्यात तुम्ही भरपूर कोल्हापूरला प्राधान्य दिले आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोल्हापूर खरं म्हटलं तर त्याला सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच जिल्ह्याचा विकास चांगल्या पद्धतीने केला आहे. एक सामाजिक जाणीवेचा संदेश देशभर त्यांनी दिला. आपण कोल्हापूरला शाहू महाराजांच्या काळापासूनच उद्यमनगरी प्रस्थापित झाली. अलीकडच्या काळामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे कोल्हापूरमध्ये आहेत. शेती उद्योग कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आणि हा उद्योग अधिक वाढीला लागला पाहिजे ही भावना प्रामुख्यानं लोकप्रतिनिधीमधून माझी आहे. त्याचबरोबर कोल्हापूरचे युवक तुमच्यासारखे अनेक आपल्या कामाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं देशामध्ये, परदेशामध्ये जात आहेत. ही सगळीच मुलं आपल्या रोजगारासाठी कोल्हापुरातच राहिली पाहिजेत. यासाठी औद्योगिक चांगल्या सुधारणा करण्यासाठी माझा प्रयत्न असतो. नक्कीच. त्याचबरोबर पर्यटन विकास आणि विमानतळ विस्तारीकरण या देखील गोष्टींमध्ये तुम्ही एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोल्हापूरचं विमानतळ छत्रपती राजाराम महाराजांच्यापासून चालू झालं. त्यानंतर अनेक वेळा या विमानतळाचं विस्तारीकरण आणि विमान जास्तीत जास्त यावेत या पद्धतीचे प्रयत्न झाले. पण अलीकडच्या काळामध्ये माझ्या सुदैवानं अनेक ठिकाणी कोल्हापुरातून अगदी साऊथमध्ये असेल आणि इकडे नॉर्थमध्ये असेल, या प्रत्येक ठिकाणी विमानसेवा सुरू झाली आहेत. आणि कोल्हापूरच्या नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. आणि विमानतळावर नाईट लँडिंग व्हावं या संदर्भातले आमचे प्रयत्न आहेत. त्यातले जी जागा ज्यासाठी आवश्यक आहे ती 64 एकर जागा हस्तांतरित करणं ह्याचं काम सुरू आहे. त्यातली 32 एकर जागा जवळजवळ आम्ही ताब्यात घेतलेली आहे. आणि लवकरात लवकर हे नाईट लँडिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर देशातून परदेशातून पर्यटक येतील. त्याचबरोबर कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला भेट देण्यासाठी, माहिती घेण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील, उद्योजक येतील आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरचा विकास अधिक झपाट्यानं होईल. नक्कीच, नक्कीच. म्हणजे येत्या काही काळात कोल्हापूरला एक इंडस्ट्रियल हब जरी डेव्हलप केलं तरी काही वावगं ठरणार नाही. एक मोठा इंडस्ट्रियल हब डेव्हलप होईल. त्याचबरोबर आम्ही असं देखील ऐकलं आहे की तुम्हाला स्पोर्ट्समध्ये देखील फार आवड आहे. आपल्या साखर कारखान्यामधून सुद्धा मुली ज्या आहेत त्या कुस्ती स्पर्धेसाठी जातात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की ज्या पद्धतीनं तुम्ही स्पोर्ट्सला देखील एक प्राधान्य दिलं आहे. कुठेतरी भारतात जर बघितलं तर कुस्तीची एक मोठी परंपरा कोल्हापुरातनंच सुरू झाली होती. 1952ला खाशाबा जाधवांनीच ऑलिम्पिक मेडल आणलं होतं. तर तुम्ही ती परंपरा चालू ठेवलेली आहे मुलींना प्राधान्य देऊन स्पोर्ट्समध्ये. तर त्याबद्दल काय सांगाल? कोल्हापूरला कुस्तीची फार मोठी परंपरा आहे. आणि त्याप्रमाणे आपण जे म्हटला त्याप्रमाणे कोल्हापूरच्या मातीनं अनेक हिंद केसरी आजपर्यंत दिले. त्याचबरोबर कोल्हापूरचे मल्ल खाशाबा जाधवांचं आपण नाव घेतलं, ते ऑलिम्पिकमध्ये गेले आणि अनेक नवे मल्ल यासाठी उतरण्यासाठी तयार आहेत. आपण कोल्हापूरला त्यांच्यासाठी व्यायामाची उत्तम सोय व्हावी यामुळे साई केंद्रातून कोल्हापूरला कुस्ती केंद्र मी मुरगुडला सुरू केले. त्यामध्ये शेकडो विद्यार्थिनी मुली देश पातळीवर लढत आहेत. आज परवाच आमच्या आठवड्यापूर्वी एक मुलगी जाकार्ताला तिची निवड झाली. आणि मुलींनी सुद्धा या खेळामध्ये अधिक प्रावीण्य निर्माण मिळवावं या दृष्टीनं साई सेवा केंद्र आम्ही सुरू केलेलं आहे.
नक्कीच, नक्कीच. खासदार साहेबांनी आपल्याला भरपूर माहिती दिली आहे, की कोल्हापूरचं पर्यटन विकास असू दे, त्याचबरोबर विमानतळाचं विस्तारीकरण, स्पोर्ट्समध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं क्रीडा खात्याला देखील भरपूर प्राधान्य दिलेलं आहे. त्यावरून एक गोष्ट दिसते, की कोल्हापूरचे खासदार हे विजनरी खासदार देखील आहेत. तर त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीनं पाहिलं आहे, की येत्या काही वर्षांमध्ये कोल्हापूरसाठी एक विजनरी अजेंडा देखील त्यांनी यावेळेला प्रस्थापित केलेला आहे. तर हे होते कोल्हापूरचे खासदार माननीय संजय मंडलिकजी. कॅमेरा पर्सन स्निग्धा बेहरासह आदित्य पिंपळे, दिल्लीहून लाईव्ह मराठी.